नमस्कार. दिनांक 1 जुलै. कथेचं शीर्षक आहे मीच राम होतो, मीच कृष्ण होतो बरे. आपण कोण आहे हे वेळोवेळी महाराजांनी सांगितले असूनही परत परत लोक त्यांना नाव गाव विचारितच. मग महाराजांनी कधी कधी मीच राम होतो, मीच कृष्ण होतो बरे असे म्हणत असत. हृदयात रमतो तो राम, कोणत्याही शरीरात जो जीव भरतो तो प्राणरूप शिव म्हणजे आत्माराम. तो जेव्हा देहातून निघून जातो तेव्हा विद्यमान जीवनाचा अंत होतो. जे जे म्हणून डोळ्यांना दिसते त्या सर्वांना चालना देणारा हा आत्मारामच असतो. देह जागवण्यासाठी नाना प्रकारचे विषय विकार तोच आकर्षित करतो, म्हणून ते कृष्णही होतो. जीवरूपाने हा कृष्ण अनंत देह आणि अनंत नावे धारण करतो. तरीही आत्मरूपाने तो एकला एकच रामच असतो. म्हणून जीव आणि शिव एकच, तोच राम आणि कृष्णही तोच. प्रत्येक देहात या कृष्णाची प्रचिती दोन प्रकारची येते, एक विवेक रूपाने आणि दुसरी वासना रूपाने. जीव आणि शिव असे एकच, रामकृष्णही जसे एकच, तसेच विवेक आणि वासनाही एकच. एकाचीच ती दोन रूपे आहेत. हेच पुरुष आणि प्रकृती, गुळ आणि गोडी, ज्योती आणि तिचा प्रकाश, पाणी आणि लाट हे सर्व जसे एकच तसेच हे. रामरक्षेत राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. अशा शब्दात शिवशंकराने जी रामस्तुती केली आहे ती ही सोहम भावाची आत्मस्तुतीच आहे. जो प्राण आहे तोच आत्मा, जो आत्मा आहे तोच राम, तोच आत्माराम. आत्माराम हाच शिव. तो निर्भेळ आहे, तो अविकारी आहे, म्हणून तो पवित्र. पवित्र या अर्थानेच तो शिव झाला. कल्याण करणारा या अर्थानेच तो शंकर झाला. तो स्वतःचेच ध्यान चिंतन मनन करीत असतो, म्हणून ते सोहम ध्यान झाले. सगुणात मात्र ध्येय, ज्याचे ध्यान करायचे ते ध्येय म्हणजे देव गुरु इत्यादी, आणि ध्याता म्हणजे ध्यान करणारा भक्त वेगळे असतात. त्यातही मनुष्यगणिक ध्येय म्हणजे देव वेगळा असतो. त्यामुळे अनेकदा गोंधळ होतो. खरा कोण खोटा कोण कळतच नाही. पण निर्गुणात तसे नसते. तिथे एकाच शांताचे निराकार आणि अखंड अस्तित्व असते. शिवशंकराने म्हटल्याप्रमाणे तिथे स्वतःचे स्वतःला पाहणे असते. एकच एक पदाने वावरत असते. ते पाहणे आणि जाणून घेणे हे अभ्यासाचे काम असते. सामान्य माणसाला प्रपंचाच्या दबडक्यात ते पाहणे जमत नाही. म्हणूनच ते निरंजन निराकार निर्गुण रामरूप असणारे परमतत्व महाराजांच्या रूपाने सगुण झाले. लोकांच्या कल्याणासाठीच अवतरले आणि मीच राम होतो, मीच कृष्ण होतो असे सांगू लागले. ज्यांना ते कळले त्यांचे कल्याणच झाले. पण सामान्यांना ते अमूर्त स्वरूप कळत नाही. त्यांच्यासाठी आपले कृष्ण स्वरूप दाखवून महाराज त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करीत. प्रपंचात कसे वागावे, बोलावे, चालावे, अलिप्त राहावे याचे उत्तम वस्तुपाठ ते देत. फक्त त्या काळीच हे घडत होते असे मात्र नाही. आजही हा अनुभव येतो. प्रचितीच हवी असेल तर घरात महाराजांची भली मोठी तस्वीर प्रतिमा लावावी. हळूहळू त्यांचे अस्तित्व जाणवू लागेल. साऱ्या घरादारात फरक पडल्याचा सुखद अनुभव येईल. प्रत्येकाच्या हृदयातील रामही मीच आणि विवेक वासना रूप कृष्णही मीच असा त्यांचा अनुभव येतोच येतो. धन्यवाद.